हाय नमस्कार, मी आसावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे याची साक्ष देणारी एक वास्तू म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाडा. स्वातंत्र्यपूर्वी क्रांतिकारकांची हक्काची जागा म्हणजे हा वाडा. 1867 साली या वास्तूची बांधणी झाली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ सगळ्यांना माहिती आहे. मात्र हा वाडा आणि याचं महत्त्व लोकांना कळावे यासाठी 2022 मध्ये जीर्णोद्धार करून हा वाडा लोकांसाठी खुला करण्यात आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी येथे राहत नव्हते, पण इंग्रजांशी लढण्यासाठी क्रांतिकारांना जागा मिळावी यासाठी हा वाडा होता. त्या काळी इथे गुप्त मार्ग, भुयार मार्ग होते, शस्त्र लपवण्यासाठी जागा होती व इंग्रजांना त्याबद्दल कधीही काही कळाले नाही. जीर्णोद्धारापूर्वी जसा वाडा होता तसाच वाडा पुन्हा एकदा उभारण्यात आला आहे. आपल्या इतिहासाबद्दल पुढच्या पिढीला कळावे यासाठी हे पाऊल उचलून हा वाडा उभारण्यात आला आहे. वाड्याचं नूतनीकरण करताना वाड्यात कोणतेही नवीन साहित्य वापरले गेले नाही. सगळं होतं तसंच ठेवण्यात आलं आहे. इंद्राणी बालन फाउंडेशनच्या अनुदानातून सामाजिक ऐक्य आणि स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि त्यांच्या समकालीन क्रांतिकारक सहकाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून हे संग्रहालय निर्माण केले आहे. श्री पुनीत बालन हे इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष आहे व सन 2022 मध्ये त्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनाचे संवर्धन करून संग्रहालय स्थापन केले. या संग्रहालयात प्रवेश केल्यावर तळमजल्यावर वाड्याची काही दुर्मिळ छायाचित्रे व वृत्तपत्रातील काही कात्रणे जे वेगवेगळ्या सालची व वेगवेगळ्या क्रांतीची आहेत हे पाहायला मिळते. रंगारी हे राजवैद्य होते व राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता. देशभरातून त्यांच्याकडे उपचारासाठी पीडित रुग्ण येत असत. ते स्वतः अध्यात्मवादी विचारांचे होते. त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग. त्याला शालूकरांचा बोळ म्हणत. म्हणजेच या परिसरामध्ये शालू विणण्याचे आणि शालू रंगविण्याचे काम चालायचे. भाऊसाहेबांचा शालू रंगविण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झाले. या वाड्यामध्ये क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकी व्हायच्या. क्रांतिकारांची सुरक्षा आणि गुप्तता वाड्यात राखली गेली. वाड्याच्या मुख्य दरवाजाला लॅच लॉक पद्धत होती, म्हणजे बैठकीला कुणालाही आवाज न देता चावीशिवाय दार उघडून बैठकीत रुजू होणे शक्य होते. एवढेच नाही तर वाड्यातील सर्व मुख्य दरवाजांना सेंट्रल लॉक पद्धत होती. त्याची सुरक्षा आजही वाड्यात मिळते. एक खटका ओढला की कड्यात कडी अडकायची, तारा साकळ्या ओढल्या जायच्या आणि सगळे दरवाजे खिडक्या बंद व्हायचे. तळघर, तळघरातून गावाबाहेर सोडणारा भुयारी रस्ता, बंदुका, हत्यारे, गुप्तपणे लपवण्यासाठी बनवलेले दरवाजे अशा अनेक सोयींनी सज्ज असलेला वाडा क्रांतिकारकांच्या सुसज्जतेची साक्ष देतो. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची दूरदृष्टी यातून लक्षात येते. गुप्त भूमिगत कक्षातील छताला सूर्यप्रकाश आत येण्यासाठी 2 झरोके आहेत. वाड्यातील प्रत्येक मजल्यावर आणि प्रत्येक खोलीमध्ये त्या काळीचे लाकडी पाटांचे छत आहे. सन 1892च्या सुरुवातीला भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशीनाथ उर्फ नानासाहेब खाजगीवाले ग्वालेहरला गेले होते. तेथे त्यांनी तेथील स्थानिक दरबारामध्ये सर्व प्रजेला बरोबर घेऊन गणेशोत्सव साजरा होत असताना त्यांनी बघितला व पुण्यात परत आल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी या विषयावर चर्चा केली. 1892 साली भाऊसाहेब रंगारी व त्यांच्या 13 सहकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळी क्रांतिकारी चळवळींमध्ये भाऊसाहेबांचा सक्रिय सहभाग होता.
भाऊसाहेबांचा विचार पक्का झाला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण 3 गणपती बसवण्यात आले. मूर्ती बनवण्यासाठी नाईक नावाच्या शिल्पकाराची नेमणूक केली होती. काही पायऱ्या वर चढून गेल्यावर वरच्या मजल्यावर आणि डाव्या खोलीमध्ये झोपाळ्याच्या पाटावर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा जिवंत दिसेल असा पुतळा पाहायला मिळतो. भाऊसाहेबांनी गणपतीच्या ज्या 3 मूर्ती बनवून घेतल्या त्यातील पहिली मूर्ती म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती. दुसरी मूर्ती म्हणजे गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती आणि तिसरी मूर्ती म्हणजे नानासाहेब खाजगीवाले यांचा गणपती. या तीनही गणपतींची 10 दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशी दिवशी मिरवणूक काढण्यात आली होती. खिडक्यांच्या वरच्या बाजूस रंगीत तावदानी आहे. शिवाय त्यांच्या समकालीन क्रांतिकारक सहकाऱ्यांचे फोटो किंवा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. ही मूर्ती राक्षसाला मारत आहे हे त्या काळातील प्रचलित अन्यायाचा अंत असल्याचे द्योतक किंवा चिन्ह आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी स्थापन केलेला गणेशोत्सव खऱ्या अर्थाने एक लोक चळवळ आणि क्रांतिकारी असा होता. नंतर हा वारसा समर्थपणे त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलला. भाऊसाहेबांनंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची जबाबदारी श्री काशीनाथ ठाकूरजी जाधव यांनी उचलले. त्या काळी देवघरातील या गुप्त जागेत ब्रिटिशांकडून लुटलेली शस्त्रे लपवली जात असत. त्यांच्यानंतर त्यांचे जावई श्री परशुराम बाळाजी निकम यांनी स्वखर्चाने ही जबाबदारी पार पाडली. वर्षगणिक सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमाण वाढत होते. त्याला व्यावसायिक रूप येत असताना निकम यांनी आपली परंपरा कायम राखली. आजही अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कामे ट्रस्टच्या वतीने चालतात, जसे की शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, दुर्लक्षित ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, वारकरी भोजन इत्यादी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 साली गणेशोत्सवावर काही मर्यादा आल्या. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत ट्रस्टमार्फत पहिल्यांदाच ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले गेले. या पहिल्या ऑनलाईन उत्सवाची संकल्पना ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी प्रत्यक्षात आणली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आली. त्यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करण्यात आली. वरच्या मजल्यावर उजव्या बाजूच्या खोलीमध्ये वेगवेगळ्या उंचीची व वेगवेगळ्या आकारांची शस्त्रे, रायफलसारखे लांबलचक पिस्तूल, काडतुसे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची काठी व संदूक येथे ठेवले आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट याचा वेगळा व्हिडिओ अपलोड केला आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओ जरूर पहा. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली आहे. वाड्यातील प्रत्येक खोलीला वेगवेगळी नावे देण्यात आली आहे, जसे की सर्वप्रथम इतिहास दालन म्हणजेच द हिस्ट्री रूम, दुसरे क्रांतिकार्याचे दालन द रूम ऑफ रेव्होल्युशनरीज, तिसरे सार्वजनिक गणेशोत्सव दालन द गणेशोत्सव रूम, चौथे शस्त्रास्त्र दालन द वेपन रूम. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजेच लक्ष्मण जावळे यांनी 1892 मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी असून लाकूड, भुसा, कागदाचा लगदा, झाडूच्या काड्या असे इत्यादी वस्तू वापरून ही मूर्ती तयार केली गेली आहे.
स्थापनेपासून ते आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे जे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत पाहायला मिळते. ही गणेश मूर्ती पारंपरिक लंबोदर स्थूलकाय स्वरूपातील नसून राक्षसाशी प्रत्यक्ष युद्ध करणारी उग्र स्वरूपातील मूर्ती आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी पुण्यात आजही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. 1892 मध्ये वापरण्यात आलेल्या मूळ रथासह आजपर्यंत गणेश मूर्तीचे जतन करण्यात आले आहे. या मूर्तीतील वैशिष्ट्य असे की या मूर्तीमधील राक्षस हा प्रतिकार करण्याच्या अवस्थेत असून त्याच्या हातात कट्यार आहे. गणपती हा राक्षसाच्या छातीवर बसला असून त्याने सोंडेने त्याच्या हाताला विळखा घातला आहे. गणपतीचा पुढील उजवा हात हा उगारलेल्या स्थितीत आहे आणि त्याने हातामध्ये शस्त्र म्हणून रक्तरंजित धात धारण केलेला आहे व मागील उजव्या हातामध्ये त्रिशूळ धारण केले आहे. गणपतीच्या पुढील डाव्या हातामध्ये भाला आहे व मागील डाव्या हाताने राक्षसाचे केस रागाने धरले आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.